ढोल कुठे आहे ना मालेवर का पाहिजे नाही तर त्याला पण चॅलेंज माझी. चल आता बोला, तू नांगणात माधव नांगणात चल. नमस्कार मंडळी, पुन्हा एक तुमच्या भेटीसाठी येत आहे. आणि आज तर आमचा वेखंडे परिवार बोलत आहे. मला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलं नेक्स्ट ब्लॉग माझा बोललाच आहे. तर आज तुम्ही ब्लॉग करणार आहे. आणि आता मिरवणूक होती, मिरवणुकीला खूप उशीर झाला आणि मिरवणुकीचा ब्लॉग मला करता आला नाही. कारण मध्ये झालं आणि मध्येच मी उल्हासामध्येच काहीतरी ते ब्लॉग टाका वाटत नाही. तर आता मी जाणार तिकडे बोललेल्या ठिकाणी आणि जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेल. चला आपली ओळख देणार का? आनंदाने आले ना? आनंदाने आले का? हा मग आनंदाने आले तर आपली ओळख देणार का? कोण आले? जेजूरचा खंडराया. जेजूरचा खंडराया देवा वेखंडे ना आपले. बघा हे वेखंडे परिवारचा जागरण गोंधळ मांडलाय देवा. बघ जरा जेजूरचे खंडराया आले देवा. तुम्ही बघ आले तसं या झाडामध्ये संचार आहे, तसं या घाटामध्ये बसवलेले जे मूर्ती आहे त्यामध्ये संचार आहे. फक्त आम्हाला देवा दे भंडारा. कोणत्या गटी बसले तेवढंच द्या ओळख आम्हाला. गटी बसलेत आनंदाने आलेत. हा एक गजर करा खंडरायाचा. ज्याची ढोल काठी फिरायची ती तुमची काठी 12 महिने उभी ठेवायची का? हा 12 महिने नाही, 12 महिने उभी होती. हा त्याच्या आता तोडली गेली. आम्हाला देवी रूपाने ऐकायची, माणसं रूपी नाहीये, झाड सोडायचं नाहीये. नाही ती त्या दिवशी तोडून गेलेली आहे. आता ती उभी करायला पण. कोणाची काठी होती ती? काठी गोंधळवाल्यांची. नाही नाही आम्ही तुम्ही देव आलेत ना माणसं रूपी ना. आम्हाला देवी रूपी सांगा. जर करून घ्या खंडोबाचं रूपात जायचं नाहीये, रूपामध्ये जायचंय. घ्या खंडोबाचं घ्या. जेजूरगड अरगडाची पायरी
काठी फिरवायची, ही कसली काठी फिरवता तुम्ही? अजून फिरवलीच नाही. हा पूर्वी फिरवायचं. हा मग तेच विचारतो कोणाची फिरवायचं? आता का उभी आहे? आता ती पहिल्यांदा कोणाची फिरायचं पण? श्रीकृष्णाची. हा श्रीकृष्णाची. आता फिरते म्हणजे कान्होबाची, कान्होबा नाथांची, बरोबर, जे तुमच्या देवारी बसले, बरोबर आहे. आता ती काठी उभी पाहिजे का आडवी पाहिजे? जशी ठेवल्या तशी उभीच आहे. नाही नाही नाही, उभी नाही राहिली पाहिजे, उभी नाही पाहिजे. 5 दिवस फक्त ती काठी उभी पाहिजे तुमची. ती ज्या दिवशी आपलं हे असते ना, दिवाल काठी त्या दिवशी त्यावेळेस 5 ते 7 दिवस पाहिजे. म्हणजे एक नारळ घ्या त्या काठीला ठेवून येता भंडारा थोडा. किती वर्ष नाही? 6 वर्ष झाली उभी. उभीचे फिरवली नाही, त्याच्या आधी फिरवली होती? नाहीच फिरवली. किती वर्षाने? पहिलेच वर्षी. तिचा ढोल कुठे आहे ना? का नाही नाही, काही गोष्टी आहेत. आपण जागर गोंधळ मांडलाय, जागर गोंधळ कुळाचा मांडलाय. तो कुलामध्ये कोण बसलाय? जे नाथ बसलेत. आता नाथ बोलले म्हणजे आपलं कान्होबा बोलले तर काही लोकांना कान्होबा बोलले का कान्होबाचे साहित्यच येतात, पण काना गौली पण आहे, का नाथ पंथामध्ये पण आहे, बरोबर आहे. आई गावदेवी माता तुझ्या पडत गाई गावदेवा माता. गावदेवीचा घ्या मग गावदेवाचं का पहिला नंबर आपण गावदेवी घ्या. नाचतील हे मी करणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त आपण हा देवारा मांडलाय, हा कोणाचा मांडलाय, याला आडी अडचण काय किंवा काय करतो काय नाही करतो हा उलगडा झाला पाहिजे ना. नाचगाणं होईल, वारे येतील, खेळतील, सगळं होईल, परंतु जर वारी येते, मग वारी येते तिला कोणी अडवतंय का ती अडते का कुठे काय आपलं चुकलंय किंवा आपलं कुठं काय थांबलंय हे समजलं पाहिजे ना आपल्याला. गोंधळ असाच झाला पाहिजे ना, नाही तर नुसतं खेळायला आलं नाचलं गेलं ते नको गोंधळ. तर जसा कान्होबा गावली, जसा त्यांच्या काठीला बसलाय त्याचा ढोल वाजत येतोय. ढोल वाजल्यानंतर काना काय करतोय, त्याच्या जेवढ्या गवलणी आहेत बरोबर त्यांना सोबतीला घेऊन या वेखंडे परिवारामध्ये नाचत गाचत येतोय, बरोबर आहे. बरोबर. पहिला कान्होबाचा त्याच्या बाय बाय रक्षण, मग बाकी पुढचं. हा आनंदाने आल्यात ना. हा मग काना कुठे सांगाल का? नाहीत ना. या एक जणी आरती करा. या कोणतरी सुवासिनी या वेकंडे परिवार द्या. गावदेवीच घ्या परत. गावदेवी
तुमच्यासोबत गवली येत नाही मा बायांच्या सोबत साते सोबत बसलेला गावदेव तर येतो का पाहू हा मग काठीची ओळख घेऊ आपण काय येते हा बघूया आता पहिला असा खांब होता का काय बोलायची त्याला तुम्ही सांगेल का कोणी तुम्ही देव सर्व बोलवता पण ज्याच्या येशीवर बसलाय तो त्याच्या हातात आहे ना बोलवायचं नाही बोलवायचं द्यायचं बोल माऊले कोण आले का अडचण लागत कोण अडवताय हा कोण आहे आम्हाला ओळख देणार का हा पहिली जे वेखंड्यांचं हा जागरण गोंधळ मांडलाय याचा जो गवली काना आहे गवली काना म्हणजे जी तो ढोलकाठी आज ती कोणाची काठी आहे ही तुम्हाला माहित आहे का आणि ती काठी किती वर्ष उभी आहे का उभी आहे कशाला उभी आहे किती दिवस फिरायची तुम्ही आजूपर्यंत त्याचा अभ्यास केलाय पहिले ते तुमचे वडील आजोबा पंजोबा होतो किती दिवस काठी खेळवायचे ते आम्हालाच आठवत नाही हा आम्हाला आठवत नाही हा आठवत आहे का काठी मांडायची म्हणून मांडली मग बोला ना आठवत नाही त्या हा आठवत नाही ना पण काठी मांडले का तरी महत्व आहे तिचा काठी हा गवलीची हा काठी गवल्याची आहे जेव्हा काठी फिरायची ढोल वाजवत फिरायची आणि पहिली भेटीला जायची गावदेवाला दुसरी भेट यायची तिथे गवली बसलाय त्याला तिसरी भेट जायची मसोबाला चौथी भेट जायची असं किती मग ती काठी जर तुमची जागाच उभी आहे तर कुलाला कसं खुल्लं करणार ती हा तसंच जशी काठी उभी होती तसा तिचा गावदेवाचा जो खांब होता हा काय होता कोणी सांगू शकतंय का मला गोंधळ मांडलाय ना आपण या गावामध्ये जागरण गोंधळ मांडलाय मी मांडला गोंधळ देव तुमचं 400 किलोमीटरला पळून गेलं फिरून आलं पळून गेलं जाऊन धावत आलं परत आलं पण ज्याच्या येशीमध्ये दरवाजा खोलायचे हा मालक कोण आहे तुम्हाला माहित नसेल तर कसं माहित आपण कोणत्या दरवाजा शिरलोय
माहिती हवंय का नको? गोंधळ वेकंड्यांचा 400 मीटर आपण फिरत फिरत आलो. जायला त्याने रस्ता खुला केला, यायचा रस्ता दिला नसेल तर का हो माऊली? मग हा तो शंकरूपी लाकडू रूपी कशा रूपी जर हा खांब होता, याची ओळख काय? आपल्याला गाडा चालवायची पुलाचा कोणी सांगेल का? कोणी? हा द्या लक्ष्मीचं परत 2 कवडं घ्या फक्त, मग पुढचं मी करतो. वेखंडे परिवार आहे का? वेखंडे परिवार आहे ना? काय कमी पडलं? काय अडचण आहे ते? देवाची देवाने सोडवायची, आम्ही नाही सोडवणार. आम्ही मार्ग दाखवू शकतो. बोला काय अडचण आहे सांगाल का मला? हा आनंदाने येण्यात का? हा काय कमी पडलं काही? बोला. पाहुण्यात नाही ना तुम्ही? कोणी पाहुणे आहेत का? हा बोला, आम्हाला सांगाल तर पुढे समजेल. हा झाडाला तकलीफ नकोय. कोणाचं घरचं आहे ते? पहिल्यांदाच आले का? हा पण पहिल्यांदा वार आले का ते? हा चला, जे का असेल आम्हाला सांगा. कोण आहे? आल्यात ना आता? काय यशिवत आपल्यात? बोला, ओळख द्या आम्हाला पहिले नाव. परिवाराकडून तुम्हाला आम्ही सर्व कुलाला मानपान दिला, शिवाराला मानपान दिला, सर्व केलंय. मग काय अशी अडचण तुम्हाला? कोण आहेत? आम्हाला पहिले तुमची ओळख द्या. कोण आहेत? आम्हाला ओळख देणार का? नुसता गजर करून काय फायदा नाही ना. नावाचा गजर करा, मग आम्ही तुमचा गजर करू. बोला कोण आहेत? देणार का ओळख? हा कोण आहे त्याचा आम्हाला गजर द्यायला? कुलाचे आलेत ना का पाहुणे आलेत? हा कोण आलेत? कुलाचे आलेत का पाहुणे आलेत?
हा बोला लवकर. बालकांची परीक्षा नाही घ्यायची. जे कोण असं सांगायचं आम्हाला. जे रूपामध्ये आल्यास त्या रूपामध्ये दाखव तुझं रूप. ज्या रूपामध्ये आल्या ते रूप दाखव ना तू. हा मांडरची घ्या. अगं काळूबाई माझी ओळख द्या तरच गजर होईल. झाडाची हलना करू नका. बोला कोण आहेत. ज्या आडे अडचणी असतील दूर करून यायचंय. बोला ओळख देणार का आम्हाला. ओळख देणार का. बोला आम्हाला ओळख द्या. आल्यात ना तुम्ही. आल्या ना तुम्ही इथपर्यंत. मग काहीतरी ओळख असेल ना तुमची. बोला बोला सांगा आम्हाला कोण आले तरच आम्ही पुढचा गजर करू. पाहुणे आल्यात का तुम्ही. हा का कुलाच्या आल्यात. कोण आहेत. हा कोण आल्यात. का गवले अडवतो तुम्हाला. त्याला सांगा ना. त्याला काय रे बाबा अडवतो मला. तुझं का असेल करील ना मी. हा बोला झाडाची हलना नको. बोला ओळख देणार आहे मला. ओळख देणार का. तसं आम्ही गजर करू. मग बोला आल्यात ना गटापर्यंत. मग ओळख द्या मला. हा नुसता खेळून नाचून काही नाही. आल्या तर ओळख द्या. मग आम्ही खेळू तुम्हाला नाचू. बोला कोणत्या रूपाच्या. बोला लवकर. त्या काना गवळ्याला मी सांगतोय बाबा रस्ता सोड मोकळं कर. जे का असेल तुझं करू. अडे अडचण टाकू नको. बोला तुमची ओळख द्या. मग आम्ही त्यांचा मार्ग मोकळं करतो. बोला काही कमी पडलंय का. काही कमी पडलंय तुम्हाला. हा ओळख नाही का तुम्हाला. ओळख नाही का. असंच केलायचंय. हा बोला असंच केलायचे का. कोणते गाणे वाजले खेळायचे का तुम्हाला. बोला ओळख द्या आम्हाला. आल्यात ना. नाही का ओळख तुम्हाला. दिवार काठी आपल्या दिवाळीमध्ये खेळ फिरवायचे का तुम्ही. हा दिवाळीमध्ये फिरून किती शिवार फिरवायचे. नाही नाही नाही. किती गावाची ती. 5 गावाची. तुम्ही किती फिरवायचं. 5च गावाचा शिवार आहे तुमचं. नंतर फिरवले उभीच ठेवले. नाही नाही देव असो नसो ती पूर्वपार आलेली आहे. ती जर काठी उभी राहिली तर देव पण ताटून राहिलं ना तुमचं. ताटपणाचं देव तुमचं. हा नाही नाही. काठीचा मान 5 दिवसाचा असतो. 5 दिवसांचा तिला आराम द्यायचा असतो. आराम देते. तिच्या ढोलाचा मान पण तेवढा केला पाहिजे. हा ढोलावर सुतेऱ्या पडल्यात. काय पडल्यात. सुते. ज्या ढोलाने येते अवतार होतो त्या ढोलाची. बरोबर माऊली. बोल पूर्ण मोकळी यायची जर खरं असशील तर. हा नावाची ओळख देशील आम्हाला. ढोल काठी दिवाळीत सोडायची तुम्ही. दुसरी काठी तुमची
जी गोकुळाष्टमी असायची, दहीहंडी असायची, तेव्हा एक तिचा मान आहे. पण तिचा मान त्यावेळी लहान बालकाच्या रूपात सुंठवडा वाटून केला जायचा आणि दिवाळीमध्ये मोठ्या रूपात मलिदा देऊन वाटला जातात. बोल माऊली, चल बोला. ओळख देणार का? घ्या एक सात पर्यंत गाणं. बोलजे का स्वरूपाची खरी सत्याची असली सत्याचे रूप दिसते. बघ त्याचं जागरण गोंधळ मांडला करतो. बघ जो रूप असेल ते बोलत दिवशी नाही आले पावलं लागलं ती जवळ पिल्याचा दिवस मला आनंदाचा गे, छबीला मेरो आया नाही तर भंडार गॅस जागेवर जायचं. द्या भंडारा आता त्यांच्या धुड्याचं भंडारा द्या. पहिले झाडाचा सांभाळ कर. याच्या आनंदाने का काय करायचे बोला. हा बघ इथं कोणाचं काही चालून द्यायचं नाही. जर खरी असशील तर हा नंतर मी उठणारच आहे. हा पण तू जर का असशील तुझी ओळख दे आम्हाला, जे का असेल ते, नाहीतर जागेवर स्थानावर जा. बोल. यायच्या आनंदाने का स्थानावर जायचे बोला. झाडाच्या हलना नको, झाडाला त्रास नकोय. बोल लवकर. हा नावाची गर्जना कर, नाही तर स्थानावर जा. नुसतंच खेळायचं नाचायचं नाही. कोणती? लक्ष्मी मातेचा. लक्ष्मी आईच्या डोंगराला गा गा गा, लक्ष्मी आईच्या डोंगराला गा गा गा.
लक्ष्मी आईचा. लक्ष्मी आईचा. जी काठी चालायची कोणाची चालायची? कान्होबाची. म्हणजे श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाचा अवतार कोणाचा? कान्होबाचा. कसा काय? श्रीकृष्णाचा अवतार कोणता? विष्णू रूपी ना. विष्णू बरोबर. बरोबर. आणि लक्ष्मी रूपी त्याची कोण आहे ती? गजर कोणता केला? लक्ष्मी. काठी कोणती फिरते? कान्होबाची म्हणजे कानागौलीची. कानागौली म्हणजे विष्णू रूपी. बरोबर. परंतु मला हिचं रूप उग्र पाहिजे. कारण या कुलाला ज्याने आडे अडचण टाकलं त्याला तिच्या त्या उग्र रूपातच पाहिजे. मरी आईच्या रूपात पाहिजे. मरी आईची लक्ष्मीच पाहिजे. तरच ज्याच्या मेंढ्यावर बसायचे मला त्याच्या मेंढ्यावर बसवायचे आता. बरोबर ना. त्याच रूपात पाहिजे जी चंद्ररूपाली आहे. बसताना लक्ष्मी पण आता मला तिला उठवायचे. ज्याने जो नंगानाच केलाय नारळे. बोल आता काय झालाय हो? नंगा झाला. नंगा. मग माझ्या लक्ष्मी आईने या नंग्याला नाचवलाच पाहिजे. पाहिजे नाही तर त्याला पण चॅलेंज माझी. चल आता बोला. तू नंगा नाच. माझा पण नंगा नाच.